जगदंब जगदंब फ्रेंड्स, तर जसं की माझ्या लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही आलेलो अजितदादाजी पवार यांच्या अंबालिका कारखान्याच्या कॉलनीमध्ये. तर अंबालिका कारखान्यावरती जे कामगार असतात त्यांची ही कॉलनी आहे आणि इथं माझे मावस सासू सासरे राहतात, म्हणजेच त्यांची पूर्ण फॅमिली बारडगाव इथे आहे. आणि मग हा कारखाना आणि मी याची पाहणी केली, आमच्या मावशींना विचारलं अजितदादाजींविषयी. तर त्यांनी सांगितलं, त्यांचे अगदी सांगताना त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांचं कौतुक त्या सांगता सांगता थांबत नव्हत्या की इतक्या साऱ्या सुखसुविधा त्यांनी दिलेल्या आहेत तिथे, 24 तास पाणी. मात्र त्यांच्याविषयी त्यांनी खूप सारं सांगितलं. ऐकून खरंच खूप त्यांच्याविषयी अजून प्रेम आदर भावना वाढल्या की ते छोट्या छोट्या गोष्टींची इथल्या लोकांची किती काळजी घेतात. पार्किंगची व्यवस्था असू द्या, ते सांगत होते की हा जो दरवाजा होता ना, तर याला पाठीमागून ही जी तुम्हाला कडी दिसती ना, तर ती दोरी तुम्ही का अडकवता, असं ते विचारत होते अजितदादाजी. तर त्यांनी सांगितले की दरवाजा आपटतो म्हणून आम्ही बदलतो. तर एका दिवसात त्यांनी ते स्टॉपर चांगले लावलेले नाही आहेत असं त्यांनी तक्रार केली. तर एका दिवसात त्यांनी पूर्ण कॉलनीचे दरवाजे त्यांनी चेंज केले. अशी म्हणजे त्यांच्यामध्ये काम करण्याचं त्यांचं कर्तृत्व होतं. पहा किती सुसज्ज अशा सुखसुविधा त्यांनी या कॉलनीमध्ये दिलेल्या आहेत. अंबालिका कारखाना असू द्या किंवा अजून कोणताही कारखाना असू द्या, प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशा सुखसुविधा दिलेल्या आहेत. या कारखान्यावर भव्य असं त्यांनी लग्नासाठी सभामंडप, त्याच्यानंतर शाळा, त्याच्यानंतर सुपर मार्केट वगैरे प्रत्येक सुखसुविधा, गार्डन, मोठ्या फिरण्याच्या गार्डन, त्याच्यानंतर खेळण्यासाठी मोठमोठे ग्राउंड वगैरे, गाड्या पार्किंगसाठी पार्किंग व्यवस्था, मंदिर, पाणी 24 तास, अशा सुखसुविधा दिल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या जेव्हा सुकायला तुम्ही दोऱ्या दिसताना तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये, तर एकदा असेच कपडे टाकले होते बायकांनी भिंतीवरती, तर त्यांना ते आवडले नाहीत. तर त्यांनी लगेच अशा बायकांना त्यांनी विचारले की तुम्हाला या दोऱ्या पुरत नाहीत का? तर बायकांनी तक्रार केली इथल्या की आम्हाला पुरत नाही. तर त्यांनी लगेचच्या लगेच ताबडतोब 2 एक्स्ट्रा दोऱ्या इथे अशा कपडे सुकवण्यासाठी लावून दिल्या. इतकी सुखसुविधा त्यांनी इथे दिलेल्या आहेत. खरंच असे नेते म्हणजे पुन्हा होणे नाहीत. इतकी त्यांनी म्हणजे काळजी इथल्या लोकांची घेत होते. आणि मग त्या दिवशी खरंच या पूर्ण कारखान्यावरती कॉलनीमध्ये कोणाच्याही घरी अन्न शिजलं नसेल आणि कोणाचंही जेवणामध्ये मन लागत नव्हतं असे सांगत होते की अगदी ते घरातूनही जात होते की पाहणी करत होते की म्हणजे काय कमतरता आहे का, काय आहे का, कसं आहे, कोणाला काय गरज आहे, कुठे आपण कमी पडत आहोत, या प्रत्येक गोष्टीची ते काळजी घ्यायची. इथलं झाड ना झाड त्यांनी लावलेलं आहे. आणि मग खरंच या भागामध्ये आल्यानंतर त्यानंतर खरंच उदास वाटतच होतं. नॅचरल आहे म्हणजे आपोआप आई पण म्हटल्या की ती रोनक नाही वाटत आहे. म्हणजे आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा थोडंसं उदासीनता मन आमचंही झालं होतं, म्हणजे आपोआपच झालं. तर कसं वाटलं तुम्हाला हा मिनी ब्लॉग माझा, नक्की सांगा आणि लाँग व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.